अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो बघा, 21 जानेवारी खरं तर आज पौष महिन्यातील पहिली एकादशी, ज्या एकादशीला आपण पौष एकादशी किंवा पुत्रदा एकादशी असं देखील म्हणतो। बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे एकादशीचं व्रत धरलं असेल। बऱ्याच जणांच्या घरामध्ये आज एकादशीचे उपाय आणि सेवा नक्कीच घडल्या असतील। खरं तर एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिर राहते। आपल्याला खरं तर दररोज भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा करायची असते। आता दररोज जरी नाही जमलं तर कमीत कमी एकादशीच्या दिवशी तुम्ही यांची सेवा, उपाय, आराधना केली तर तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने त्याचं तुम्हाला फळ लाभते। बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल, माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी असेल, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीची मानली जाते। आज एकादशी आहे आणि एकादशीचं व्रत जोही व्यक्ती धरतो किंवा ज्या घरात एकादशीचं व्रत केलं जातं त्या घरातील पापांचा, दोषांचा नाश होतो। आता प्रत्येकालाच हे व्रत नाही पकडतायत, बरेच जण पकडतात, बऱ्याच जणांना नाही जमत। ज्यांना हे व्रत करता येत नाही, जमत नाही, त्यांनी कमीत कमी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचं स्मरण करा किंवा मी जे काही उपाय सांगते त्यातील एखादा उपाय करा। जरी तुम्ही एखादा उपाय आणि सेवा केली तर तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लाभेल। बघा, एकादशीचं व्रत जे आहे ते आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असलेले संकट जे आहे ती संकट, कलह, बाधा, रोग ह्या सगळ्या वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीच्या व्रताचा एक विशेष उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी आपल्याला तुळशी मातेजवळ हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। आज सायंकाळी तुळशी मातेला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा, नकारात्मकतेचा नाश होईल आणि आपल्या घरामध्ये बरकत येईल, आपली भरभरून प्रगती होईल। बघा, खरं तर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे महत्त्व हे विशेष आहे, कारण भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रिय गोष्ट जी मानली जाते ती म्हणजे तुळस माता। आपल्याला प्रत्यक्ष रूपाने जरी त्यांच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल तर आपण तुळशी मातेच्या काही सेवा आणि उपाय करून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। आपल्या ज्या इच्छित मनोकामना असतील, ज्या काही आपल्या आयुष्यामधील संकट असतील, आपण तुळशी मातेची जर पूजा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचाही नाश होतो आणि आपल्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात। त्यातील एक विशेष सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी आपल्याला आज एकादशीच्या दिवशी सायंकाळी करायची आहे। आता काय सेवा आहे, काय उपाय आहे, हे सगळं काही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज सायंकाळी म्हणजे 6:30, ज्याला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ, सांज वेळ म्हणतो, प्रदोष समय म्हणतो, याच वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। तसं तर आपण दररोज तुळशीच्या समोर दिवा लावत असतो, तर त्याच्या ऐवजी आपल्याला आज हा इच्छा प्राप्तीचा दिवा लावायचा आहे, नकारात्मकता आणि दारिद्र्याचा नाश करणारा हा दिवा लावायचा आहे। आता काय करायचं तर आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे। बघा, मातीची जी पणती आहे ती सर्व दिव्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानली जाते, त्यामुळे शक्यतो तुळशीच्या समोर जेव्हाही दिवा लावत असेल तेव्हा मातीचीच पणती लावत जा। आता आज आपल्याला मातीचीच पणती घ्यायची आहे, त्यामध्ये 2 वातींची करून एक वात घालायची आहे। तूप असेल तर तूप घाला, तेल असेल तर तेल घालायचं, चिमूटभर हळद घालायची आहे आणि ही जी पणती आहे ती तुम्हाला तुळशी मातेच्या समोर प्रज्वलित करायची आहे। बाजूला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती लावायची आहे आणि बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। हे सगळं काही झालं, आपण आसनावरती बसलो की त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे। बघा, तांब्याचा घ्या, तुमच्या घरात स्टीलचा असेल तो घेतला, पंचधातूचा घ्या, चांदीचा जो असेल तो घ्या। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी म्हणजे गंगाजल घालायचं आहे, थोडंसं दूध घालायचं आहे, हळद घालायची आहे, केशर घालायचं आहे, म्हणजे केशराचे 2-4 काड्या असतील तर घाला, नसतील तर नका। थोडेसे तांदूळ घालायचे आहेत, रक्तचंदन असेल तर ते घालायचं आहे आणि एक अख्खं फूल घालायचं आहे। फुलाने हे सगळं तुम्हाला मिक्स करायचं, एकत्रित करायचं आहे आणि फुलाने हे जे तीर्थ बनेल हे तुम्हाला तुळशीच्या वरती शिंपडायचे। तुळशीची जी पानं असतात तिच्यावरती थोडंसं हे तीर्थ शिंपडायचं आहे। आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी, दूध जे काही असेल ते अर्पण करत नाही, कारण तुळशीचं निर्जला व्रत असतं। पण आपण हा उपाय करत आहोत, त्यामुळे उपायासाठी फक्त तुळशीच्या पानावरती आपल्याला हे तीर्थ शिंपडायचं आहे। ठीक आहे,
शिंपडून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. छोट्याशा वाटीमध्ये 21 अख्खे धने घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये जे आपण धने वापरतो मसाल्यामध्ये, हे 21 धने घ्यायचे आहेत. धन्यांच्यावरती थोडंसं तुम्हाला तूप घालायचं आहे. तुपाच्या वरती थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सगळं तुम्हाला त्या तुपामध्ये आणि हळदीमध्ये मिक्स करायचं आहे. ठीक आहे, 21च्या 21 धने सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या 3 बोटांनी तुम्हाला एक धना उचलायचा आहे, तुळशी मातेच्या बुडाजवळ समोर ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर समोर ठेवत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करत विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं महत्त्व हे विशेष आहे आणि आपल्याला भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करायचं आहे बघा. त्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पूर्ण म्हणायचं आहे. एक धना ठेवायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि विष्णू सहस्त्रनामाची एक ओवी तुम्हाला म्हणायची आहे. पुन्हा दुसरा धना घ्यायचा, पुन्हा तिथे तुम्हाला तो अर्पण करायचा, पुन्हा दुसरी जी ओवी असेल ती म्हणायची. 21 धने अर्पण करत असताना फक्त एकच वेळा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्ही जे दिवा म्हणजे जो दिवा लावलेला आहे, जी अगरबत्ती पेटवलेली आहे, हा दिवा तुम्हाला त्या धन्यांना आणि तुळशी मातेला ओवाळायचा आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. थोडंसं हळद आणि कुंकू घ्यायचं आहे, ते त्या धन्यांवरती अर्पण करायचं आहे. पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे. तुळशी मातेला किंवा स्वतःभोवती 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. ठीक आहे, दिवा जो आहे तो शक्यतो रात्रभर पेटताच किंवा प्रज्वलितच ठेवा. झोपण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही झोपायला जाल 11 वाजता किंवा 11:30 वाजता, 10 वाजता, 9 वाजता, जेव्हाही तुम्ही झोपायला जाल, झोपायच्या थोडा वेळ अगोदर तुळशी मातेच्या समोर तुम्हाला जायचं आहे आणि तिथून 5 धने तुम्हाला उचलायचे आहेत. जे तुम्ही 21 धने अर्पण केलेले आहेत ते सगळे धने ठेवा, फक्त त्यातील 5 धने उचलायचे. 5 धने उचलायचे आणि ते तुम्हाला घरात वगैरे घेऊन यायचे आहेत. एक लाल रंगाचा छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे 5 धने घालायचे, त्याला घट्ट गाठ मारायची, एक छोटीशी पोटली तयार करायची आणि ती पोटली हातात घ्यायची. हातात घेऊन माझ्या आयुष्यात आजपासनं खूप सारं सुख समाधान येणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये आजपासनं सर्व काही माझ्या मनासारखं घडणार आहे. मी आजपासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणार आहे. माझ्याकडे धन खेचलं जाणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा माझ्यासोबत अखंड असणार आहे. असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटी म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे. जिथे सोनं नाणं वगैरे जे काही ठेवतात तिथे तुम्हाला त्या तिजोरीमध्ये नेऊन ही ठेवून द्यायची आहे. आता हे किती दिवस ठेवायचे तर तुम्ही कंटिन्यू ठेवू शकतात, 5-6 महिनेही ठेवू शकतात. नंतर असं कधी वाटलं 5-6 महिन्यात का आता याचा रिझल्ट थोडासा कमी होतोय तेव्हा ती वाहत्या पाण्यामध्ये वगैरे सोडून द्या किंवा एखाद्या मंदिराच्या पायरीजवळ ठेवून दिली तरीही चालेल, एखाद्या झाडाखाली ठेवली तरीही चालेल. तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे औदुंबराचं, आंब्याचं झाड असेल, वडाचं, पिंपळाचं झाड असेल, त्या झाडाखाली ठेवून द्या. पुन्हा 5-6 महिन्यांनी जी एकादशी येईल त्या एकादशीलाच तुम्ही याच पद्धतीने हा उपाय करा. जोपर्यंत ती पोटली तुमच्या तिजोरीत असेल, लक्षात घ्या, तोपर्यंत तुमच्याकडे पैसा कधीच कमी पडणार नाही. त्या पोटली स्वरूप माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा अखंड तुमच्यावरती आणि तुमच्या घरामध्ये राहील. घरात कुठली बाधा वास करू शकणार नाही, कुठली नकारात्मकता वास करू शकणार नाही. सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल. सर्व काही तुम्हाला हवं आहे तसंच होत राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने आज हा उपाय वर्जून करा. मासिक धर्म सुतक काळात हा उपाय वर्ज्य आहे. बाकी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल. आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.